टीमध्ये जॉब करण्यासाठी इंग्लिश किती इम्पॉर्टंट आहे आणि ते किती यायला हवं? त्याच्यामध्ये सिंपल आहे, इंग्लिश इम्पॉर्टंट आहे का? तर आहे. कितपत? त्याचं आन्सर सोपं आहे. एखाद्या 25ल्या मुलाचं 5 लाख पॅकेज जर स्वप्न असेल तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे? वयाच्या 25मध्ये 5 लाख नाही, जवळपास 8 ते 10 लाख पॅकेज घेतलेले स्टुडंट आहेत. त्यांचं नियोजन, त्याचा ट्रॅक मी तुम्हाला सांगतो. डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना काही ऑप्शन आहे की डिग्रीज कंपल्सरी करावी लागते? सर, डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आय टी इंडस्ट्रीमध्ये बिगिनिंग एंट्री लेवल जॉबचे काही ऑप्शन सध्याही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आपलेही काही स्टुडंट ज्यांचं डिप्लोमा झालेलं आहे ते प्लेस झालेले आहेत. मध्ये जॉब मिळवण्यासाठी 5 कुठल्या अशा गोष्टी आहेत त्या तुमच्या मते इम्पॉर्टंट आहेत खूप? पहिली गोष्ट म्हणजे वेळेत हा निर्णय घ्या की आपल्याला कुठल्या करिअर ट्रॅकवरती जायचं. दुसरी गोष्ट, त्या फील्डमध्ये त्यातले लेटेस्ट स्किल अपग्रेडेशन केलंच पाहिजे. तिसरी गोष्ट, त्या टेक्नॉलॉजीवरती कन्सिस्टंट प्रॅक्टिस करायची. चौथी गोष्ट, ऍटलिस्ट बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा. फ्लेक्झिबिलिटी ठेवा. आजकाल मार्केटमध्ये अशी चर्चा चालू आहे की AI मुळे जॉब चाललेत. AIचं काय भविष्य असेल? की सध्या टॉप 5 जॉब रोल्स आय टी मध्ये जे आहेत त्याच्यामध्ये सेकंड नंबरला आहे AI ML इंजिनियर हा जॉब रोल, जो AI आल्यामुळेच मार्केटमध्ये आलेला आहे फ्रेशरसाठी सुद्धा, आणि त्यासाठी पॅकेजेस सुद्धा लाखोंचे आहेत. AI याच्या आधी हा जॉब रोल नव्हता. येणारे जे वर्ष आहे याच्यामध्ये फ्रेशर जे त्यांनी कुठल्या गोष्टीवरती जास्त फोकस करायला पाहिजे? थर्व दिवाकर म्हणून आमचा एक स्टुडंट आहे, तर फ्रेशर फक्त BCA झालेलं आहे, 3 वर्षाची डिग्री, 12 लाखाचं पॅकेज त्या स्टुडंटने फ्रेशर असताना मिळवलेलं आहे. सिच्युएशन काय नक्की IT मध्ये? आय टी इंडस्ट्रीची आता सिच्युएशन अशी आहे की आय टी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले जॉब्स आहेत. फक्त मुद्दा हा आहे. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही बघत आहात बोलू निवांत. आज आपल्या तरुणांच्या हातामध्ये डिग्रीचा कागद आहे, पण त्यांच्याकडे नोकरी नाही. अनेक मुलांचं स्वप्न आहे की आपण IT मध्ये नोकरी करावी, पण करिअर कुठनं सुरुवात करावी? खरंच IT मध्ये नोकरी करण्यासाठी इंग्लिश किती पट यावी लागते? कशा पद्धतीने यावी लागते? बरं, IT मध्ये नोकरी करायची म्हणजे शिक्षण कसं झालं पाहिजे? कुठल्या फील्डमधनं झालं पाहिजे? खरंच सायन्सवाल्यांनाच फक्त IT मध्ये जॉब मिळतात? असे असंख्य प्रश्न तुमच्या आणि माझ्यासुद्धा मनात आहेत. पण हे सगळ्या प्रश्नांवरती खास आपण चर्चा आज या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. अशाच काही एपिसोडने अनेक मुलांना IT क्षेत्रामध्ये उंच पदावरती नेऊन ठेवलं आहे. तर तुमच्याही जीवनाला कलाटणी देण्यासाठी हा एक एपिसोड नक्की फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपल्यासोबत IT इंडस्ट्रीमधले एक असे सर आहेत ज्यांनी हजारो विद्यार्थी आतापर्यंत त्या पदावरती नेऊन ठेवलेत. असे आमचे आदरणीय संदीप भुतारे सर यांचं, सर तुमचं पहिलं तर आमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. सर, खरं म्हणजे मध्यमवर्गीय जे कुटुंब आहे, जे मुलं बघतायत, तर त्यांच्यासाठी म्हणजे कित्येक मुलांच्या डोळ्यामध्ये तुमच्याबद्दल पाणी बघितलंय. म्हणजे जे मुलं ज्यांची स्वप्नही नव्हती, आपण तरी स्वप्न म्हणतोय, एखाद्या मुलाचं स्वप्न असतं की IT मध्ये आपण जॉब करावा, पण जे मुलं स्वप्न सुद्धा पाहू शकत नाहीत, अशा सुद्धा मुलांना आपण एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये नेऊन बसवलंय. त्याबद्दलही तुमचं खूप खूप स्वागत. नाही, धन्यवाद सर. याच्यामध्ये मुलांची मेहनत आहे तितकीच महत्त्वाची आहे. नक्कीच नक्कीच. पण मला असं वाटतं सर की गायडन्स खूप महत्त्वाची. हो, नक्कीच, कुठल्याही फील्डमध्ये. तर प्रश्न पहिला असा आहे माझा, खरंच काय शिकल्यानंतर किंवा कुठला कोर्स केल्यानंतर त्या IT मध्ये आपण जॉब करू शकतो? सर, याचं कसं आहे, IT ही खूप ह्यूज इंडस्ट्री आहे आणि एवढी मोठी इंडस्ट्री ही कुठल्याही 1-2 गोष्टींवरती चालत नाही. त्यामुळे जवळपास सगळ्या एज्युकेशन बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट्स आहेत, सायन्स आहे, कॉमर्स आहे, इवन आर्ट्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट्ससुद्धा हे IT मध्ये येऊ शकतात, आलेले आहेत. आणि IT मध्ये जॉब करण्याबद्दल जेव्हा आपण बोलतो ना सर, तेव्हा आपल्याला थोडंसं कुठेतरी आपल्या स्वतःची जी एज्युकेशन प्रोफाईल आहे, पासआउट इयर आहे, या गोष्टीनुसार, खास करून ज्या फील्डमधनं आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, यानुसार हे पाहणं खूप गरजेचं असतं की आपल्याला सुटेबल असणारा ITतला जो रोल आहे किंवा जो करिअरचा ट्रॅक आहे तो कुठला आहे. कारण IT फील्डमध्ये करिअर ट्रॅक तर मल्टिपल आहेत आणि पॅकेजेस सगळ्याच करिअर ट्रॅकला जवळपास चांगलेच आहेत, पण आपल्यासाठी बेस्ट काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. सर, तुम्ही आत्ता पॅकेजचा विषय केला, तर पॅकेजचाच माझा दुसरा प्रश्न असा होता की जर एखाद्या 25ल्या मुलाचं 5 लाख पॅकेज जर स्वप्न असेल तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे? त्याचं खूप सिम्पल ट्रॅक आहे सर. 25मध्ये, वयाच्या 25मध्ये 5 लाख नाही, जवळपास 8 ते 10 लाख पॅकेज घेतलेले स्टुडंट आहेत.
त्यांचं नियोजन, त्याचा ट्रॅक मी तुम्हाला सांगतो की याची जी सुरुवात आहे, पहिली गोष्ट ग्रॅज्युएशनला असताना, जर आपण कॉलेजला असतानाच याची सुरुवात केली तर अतिउत्तम. मग बऱ्याच जणांना, प्रेक्षकांना असं वाटेल की हे कसं काय शक्य, तर त्याच्या खूप सिम्पल स्टेप्स आहेत. आपलं ग्रॅज्युएशन समजा 3 वर्षाचं किंवा 4 वर्षाचं असतं. BCA, BCS सारखी 3 वर्षाची डिग्री असते किंवा इंजिनिअरिंग BTech सारखी 4 वर्षाची असते. जेव्हा आपण कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला जातो, तर फर्स्ट इयरला असताना आपल्याला कॉलेजचा अभ्यास वगैरे असतो. त्यासोबत आपण पहिली गोष्ट हे डिसाईड करायचं की मला IT मध्ये कुठल्या एरियामध्ये, ॲटलिस्ट हाय लेवलवरती कुठल्या करिअर ट्रॅकवरती मला माझं करिअर भविष्यात करायचं आहे. ते का एकदा फायनल झालं, त्याच्यानंतर फर्स्ट इयरला असताना त्या टेक्नॉलॉजीच्या फक्त बेसिक गोष्टी शिकायच्या, कारण बाकीचा कॉलेजचा अभ्यास वगैरे आहेच. ते झाल्यानंतर जेव्हा आपण सेकंड इयरला जातो, त्याच टेक्नॉलॉजीच्या थोड्याशा ॲडव्हान्स गोष्टी आपण शिकायच्या. ओके. आणि त्यानंतर कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये आज महाराष्ट्रातल्या हे कंपल्सरी आहे. सगळ्या युनिव्हर्सिटीज या गोष्टीसाठी प्रमोट करतात, स्टुडंटला सपोर्ट करतात की थर्ड इयरला असताना, काही 4 वर्षाच्या डिग्री असेल तिथं फायनल इयरला असताना रिअल टाईम इंडस्ट्रीची इंटर्नशिप ही युनिव्हर्सिटीज अलाव करते. अशी जर आपण प्रोफाईल बिल्ड केली तर त्या टेक्नॉलॉजीचं बेसिक नॉलेज, त्यातलं ॲडव्हान्स नॉलेज, हे सगळं कॉलेजच्या छताखाली असताना आणि त्याच टेक्नॉलॉजीमध्ये इंटर्नशिपमध्ये रिअल टाईम इंडस्ट्रीमध्ये एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स, अशी जर स्ट्रॉंग प्रोफाईल असेल तर अशा स्टुडंटला पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीलाच पॅकेज खूप चांगलं मिळतं. साधारणपणे वयाच्या 21-22व्या वर्षी आपण ग्रॅज्युएशन पासआउट होतं. मी म्हणतो एखाद्याला ॲव्हरेजच पॅकेज मिळालं, चला ठीक आहे, ॲव्हरेज एखादं स्टुडंट, त्यानंतरही त्याच्याकडे 3 वर्ष राहतात 25शीपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचा एक्सपिरियन्स गेन करण्यासाठी. बरोबर. अनेक ॲव्हरेज स्टुडंटसुद्धा ॲव्हरेज पॅकेजने सुरुवात करून आरामात 25शीपर्यंत एक 7-8 लाखाच्या पॅकेजपर्यंत पोहोचलेले आहेत आपले खूप सारे स्टुडंट. सर, पुढचा प्रश्न माझा खूप इंटरेस्टिंग आहे. खरंच IT मध्ये जॉब करण्यासाठी इंग्लिश किती इम्पॉर्टंट आहे आणि ते किती यायला हवं? याच्यामध्ये सिम्पल आहे, इंग्लिश इम्पॉर्टंट आहे का, तर आहे. कितपत, त्याचं आन्सर सोपं आहे. समोरची व्यक्ती जे काही बेसिक इंग्लिशमध्ये नॉर्मल कामाचं कम्युनिकेशन करतायत, ते काय बोलतायत हे आपल्याला कळायला हवं. आणि आपल्याला डेली आपल्या मीटिंग्समध्ये, प्रेझेंटेशनमध्ये आपलं जे काही टेक्निकल काम आहे त्याचं साध्या शब्दांमध्ये, खूप हायफाय गरजेचं नाही, साध्या वाक्यांमध्ये आपलं बोलणं समोरच्यापर्यंत पोहोचवता यायला पाहिजे. सो बेसिक कम्युनिकेशन तरी इंग्लिशचं गरजेचं आहे. ह्याचं कारण असं आहे की IT इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची जी फॉर्मल लँग्वेज आहे ती इंग्लिश आहे. म्हणजे आपले समजा एखादे सिनियर्स आहेत, टीम लीड आहेत, मॅनेजर्स आहेत, ते आपल्यासोबत मराठीमध्ये, हिंदीमध्ये बोलतील. कधी? चहाच्या ब्रेकमध्ये, लंच टायमिंगमध्ये किंवा एक कॅज्युअल गप्पांमध्ये. पण जिथे कामाच्या मीटिंग्स आहेत, ईमेल्सचा खूप जास्त इम्पॉर्टंट कॉर्पोरेट्समध्ये रिटर्न कम्युनिकेशन आपण त्याला म्हणतो. IT इंडस्ट्रीमध्ये क्लायंट्स हे शक्यतो 99% सगळे फॉरेन क्लायंट्स आहेत, आउट ऑफ इंडियाचे आहेत. त्यांना हिंदी, मराठी हे काहीच येत नाही, ते इंग्लिशमधनंच कम्युनिकेट करतात. तर त्याच्यामुळे फॉर्मल लँग्वेज ही नॅचरली जी बनलेली आहे ती आहे इंग्लिश. त्यामुळे ॲटलिस्ट एक अबोव ॲव्हरेज, खूप एक्सलंट नाही पण अबोव ॲव्हरेज लेवलचं तरी इंग्लिश आपल्याला आलं तर सिलेक्शन लवकर होतं सर. ओके. सर, अनेक मुलांचा प्रश्न आहे की क्लासेस करून सुद्धा हल्ली जॉब मिळत नाही. याचं काय कारण असू शकतं नक्की? याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे सर, बऱ्याच मुलांचं असं होतं की कुठेतरी 5-10 हजार कमी फी असते किंवा असं काहीतरी ते कंपॅरिझन करतात. पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते पाहायचंच विसरतात की ह्या जे काही इन्स्टिट्यूट आहेत यांच्याकडे स्वतःची अशी प्लेसमेंट टीम आहे का, त्यांच्या अगोदरचे डेडिकेटेड प्लेसमेंटचे रिझल्ट्स आहेत का. कशासाठी? कारण जे काही स्टुडंट्स ITचं ट्रेनिंग करतात ते फक्त शिकण्यासाठी नाही करत, शिकणं हा त्यातला एक भाग झाला. त्याचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे प्लेसमेंट. आणि ते फक्त वरवर बोलून होत नाही, त्यासाठी डेडिकेटेड प्लेसमेंट ऑफिसर्स लागतात. जसं की जे काही चांगले कॉलेजेस आहेत तशा कॉलेजेसमध्ये एक डेडिकेटेड ऑफिसर असतात, एक पोस्ट असते ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर. बऱ्याचशा कॉलेजेसला आजकाल टायर 2, टायर 3 सिटीमध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे की ती पोस्टच नसते, ते डेडिकेटेड पर्सनच नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेज झाल्यावर फक्त डिग्री हातामध्ये मिळते, पण त्यांचं जॉबबद्दल कोणी त्याच्याबद्दल कामच करत नाही किंवा विचारही करत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. पण हां,
तुमच्या प्रश्नाकडे येतो तर डेडिकेटेड प्लेसमेंट टीम असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर विद्यार्थ्यांनी अगोदर नीट पाहिल्या, व्हेरीफाय केलं, तर नक्कीच या सिच्युएशनमध्ये ते फसणार नाहीत. सर तुम्ही जे आत्ता सांगितलं ते कॉलेजवाल्या मुलांचं, पण जे पास आऊट झालेत त्यांचं काय? सर, जेव्हा आपण पासआउट होतो कॉलेजमध्ये, तर अशा विद्यार्थ्यांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात आहे. त्याचं कारण हे आहे की एकदा का आपण कॉलेजमधनं पासआउट झालो की येणारा एकूण एक दिवस हा आपल्या लाईफमध्ये करिअरच्या दृष्टीने, आपल्या प्रोफाईलच्या दृष्टीने एक गॅप म्हणून ॲड होत असतो. आणि सर्वांनाच हे माहीत आहे की जेवढा करिअर गॅप जास्त, तेवढ्या मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटी कुठेतरी हळूहळू कमी या होतच जात असतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी तर लवकरात लवकर ऑन प्रायोरिटी हे ठरवणे की मला आय टीमध्ये जायचं आहे, ओके, कुठल्या फील्डमध्ये मला माझं करिअर करायचं आहे, आणि ते करल्यानंतर काय मला अपग्रेडेशन, काय मला स्किल शिकणं गरजेचं आहे. आणि त्या शिकण्यामध्ये अजिबातच जास्त वेळ वाया त्यांनी घालवायचा नाही, कारण हा वेळ जो आहे तो त्यांचा करिअर गॅप वाढवणार आहे जर खूप जास्त त्यांनी वेळ वाया घालवला तर. आणि एकदा का करिअर गॅप एका लिमिटपेक्षा जास्त वाढला तर मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीजवरती जरा जास्त इम्पॅक्ट होतो. सो मग तिथेही विद्यार्थ्यांना फ्युचरमध्ये चॅलेंजेस येऊ शकतात किंवा येतात. ओके. सर जे विद्यार्थी आतापर्यंत ज्यांनी म्हणजे कुठे टाईमपास केला असेल किंवा ज्या महिला आहेत, आता मूल झाला असेल, पण त्यांना परत ती अपॉर्च्युनिटी भेटू शकते का आय टीमध्ये? नक्कीच सर. ज्या महिला आपल्या ज्या भगिनी आहेत, ज्या वेल एज्युकेटेड आहेत, पण नॅचरली लग्न आहे, मुलाबाळांची जबाबदारी, या गोष्टीमुळे काही वर्षांचा गॅप झाला, तर अशा सिच्युएशनमध्ये सगळ्या आय टी कंपनीचे डेडिकेटेड प्रोग्राम्स असतात, जिथे ते वर्किंग वुमनसाठी, लेडीजसाठी त्यांना एनकरेज करतात, त्यांना मोटिवेट करतात की तुम्ही परत तुमचे जॉब हे चालू करा किंवा परत तुमचं काम चालू करा. हे सगळं करत असताना कंपन्यांचं फक्त एकच एक्सपेक्टेशन असतं की चला एक नॅचरल, आता आपण जर भारतामध्ये आहोत तर आपली जी एक सामाजिक सायकल आहे ती सर्वांनाच माहीत आहे ना. सो नॅचरल 4-6 वर्षांचा गॅप होऊ शकतो, होतो, हे नॅचरल गोष्ट आहे, नॉर्मल आहे. एकच एक्सपेक्टेशन कंपन्यांचं असतं की ठीक आहे, आत्ताच्या मोमेंटला काय लेटेस्ट स्किल्स लागतात ना, ते तुम्ही शिकून घ्या. ओके, सो तुम्ही त्या स्किल सेटसोबत जर इंटरव्ह्यू द्यायला येत आहे तर वी आर रेडी टू हायर यू, असा एक पॉझिटिव्ह अप्रोच सर या कंपन्यांचा असतोच असतो. सर मला परत तसंच बोलता बोलता क्लासचा विषय आठवला. सर ऑनलाईन क्लासवाल्यांचे बरेच विद्यार्थी बोलता बोलता सहज म्हणतात की ऑनलाईन क्लास केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही, तर हे खरं असू शकतं? आता याच्यामध्ये बऱ्याचदा काय ना, ऑनलाईन हा शब्द खूप मोठा आहे. तर ऑनलाईनमध्ये नेमकं काय केलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की ते कुठेतरी 1,000-2,000 रुपये देऊन प्री रेकॉर्डेड सेशन घेतात. ओके, ते तर यूट्यूबवरती पण असतात. ओके, आणि इथं सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंजिंग पार्ट काय येतो की जेव्हा आपण रेकॉर्डेड सेशन्स पाहत असतो ना सर, जिथे समोर लाईव्ह शिकवणारा व्यक्ती नाही आहे कुणी आपल्याला शिकवायला, ते एक लाईव्ह मीटिंग नाही आहे, फक्त आधीचे रेकॉर्डेड सेशन्स आहेत. त्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण ते व्हिडिओ पाहतो, कोड पाहतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हां, खूप छान आहे, खूप सोपं आहे, मला स्वतःला सगळं समजलंय. पण त्यानंतर 2 तासाने असं परत काहीच आठवत नाही. का? याच्यात विद्यार्थ्यांची चूक नाही, तर आपल्या ब्रेनचा जो शिकण्याचा पॅटर्न आहे तो आपला वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. आपण शाळेपासून ते कॉलेजपर्यंत कुठल्या पॅटर्नने शिकतो की समोर एक लाईव्ह टीचर और आपले जे प्रोफेसर आहेत ते आपल्याला एखादी कन्सेप्ट डिटेल एक्सप्लेन करतायत, आपल्या समोर लाईव्ह, आपण आपले डाऊट क्वेरी जे आहेत ते रिझॉल्व्ह करतोय बऱ्यापैकी, आणि मग आपल्या ब्रेन त्या गोष्टी व्यवस्थितपणे शिकतोय. सो एक 2 वे लर्निंगची प्रोसेस आपल्या ब्रेनला माहिती आहे. आणि अशा वेळेस आपण काय करतोय, डायरेक्टली आपल्या ब्रेनचा शिकण्याचा पॅटर्नच बदलतोय. ते कुठेतरी प्रत्येकालाच ॲक्सेप्ट होत नाही. टॉपर, समजा जे 2-4 मुलं टॉपर आहेत क्लासचे, कदाचित त्यांच्यासाठी तो अप्रोच वर्क होऊ शकतो, पण आपल्याला सर्वसामान्य विद्यार्थ्यांबद्दलही विचार करायचा आहे. नक्कीच. त्यामुळे तो जर फक्त प्री रेकॉर्डेड सेशन असेल, यूट्यूबसारखे प्लॅटफॉर्म असेल, फक्त विद्यार्थ्यांचा वेळच जातो. हां, ऑनलाईन मोडमध्ये जर लाईव्ह शिकवतायत ट्रेनर, इथे डेली ट्रेनर किंवा जे काय असेल डेली विकली, ते लाईव्ह कनेक्ट होत आहेत, लाईव्ह टीचिंग करतायत, लिमिटेड स्टुडंटची बॅच आहे जिथे स्टुडंट त्यांचे डाऊट विचारतायत, तर मग असा अप्रोच हेल्पफुल ठरतो, पण फक्तच प्री रेकॉर्डेडचा नाही सर. आणि या सगळ्याच्याही पलीकडे आपण ऑनलाईन शिकलो, यूट्यूबवरनं शिकलो, कशावर नाही शिकलो, फक्त शिकणं हा उद्देश आहे का आपला? तर नाही. त्याच्यानंतर जॉब कॉल्स पण पाहिजे. नक्कीच. आपण यूट्यूबला कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला नाही म्हणू शकत आहे ना की माझा पुण्यामध्ये कुठे इंटरव्ह्यू अरेंज होतोय का, पहा मला इंटरव्ह्यूचे कॉल्स द्या. मी 1-2 इंटरव्ह्यूमध्ये फेल जरी झालो, ठीक आहे, मला नंतरची अपॉर्च्युनिटी द्या इंटरव्ह्यूची. हे आपण यूट्यूबला नाही सांगू शकत, गुगलला नाही सांगू शकत. सो प्लेसमेंट हा एक मेन उद्देश आहे ह्या ओव्हरऑल प्रोसेसचा, एक जॉब मिळवणं.
तर त्या जॉब मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये कुठलाही ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा हेल्प नाही करत. शिकवायला शिकवतात, तेही फक्त टॉपरला समजेल अशा पद्धतीने. मग खरंच 100 मधल्या 95 विद्यार्थ्यांना जर ती गोष्ट कामाचीच नसणार आहे, तर मग आपण एका फॉल्स कॉन्फिडन्सवरती काही स्टुडंट तसं करतात. पण नॅचरली हे होणं साहजिकच आहे की मला त्याचा काहीच फायदा झाला नाही. डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना काही ऑप्शन आहे की डिग्रीज कंपल्सरी करावी लागते? सर, डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आय टी इंडस्ट्रीमध्ये बिगिनिंग एंट्री लेवल जॉबचे काही ऑप्शन सध्याही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आपलेही काही स्टुडंट ज्यांचं डिप्लोमा झालेलं आहे ते प्लेस झालेले आहेत. फक्त इथपासनं पुढे 10, 15, 20 वर्षाच्या दृष्टीने एक लाँग टर्मचं बोलायचं झालं तर सर्व विद्यार्थ्यांना मी हे सांगेल की ठीक आहे, तुमचा डिप्लोमा झालेला आहे कुठल्याही कारणामुळे. बऱ्याचदा असं असतं सर, एक आर्थिक अडचणी असतात किंवा काही, याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना लगेच डिग्री पुढे करता येत नाही. तर मग तुम्ही डिप्लोमाच्या बेसिसवरती जॉब मिळवा, नो प्रॉब्लेम. तुम्ही स्वतःची प्रोफाईल बिल्ड करा, पण पॅरलली किंवा ज्याला आपण म्हणतो ना एक्सटर्नल, असं का असे ना, एक्सटर्नल का असे ना, पण डिग्री तुम्ही चालू ठेवा. याचा एक जो बेनिफिट आहे तो आयुष्याचे एक पुढचे 20-25 वर्ष तुम्हाला नक्कीच जॉब ग्रोथसाठी, जॉब स्विचसाठी मिळणारच आहे. सर, आय टी इंडस्ट्रीबद्दल आपण खूप चर्चा करत आहोत, गप्पा मारत आहोत. तर खरंच सिच्युएशन काय नक्की आय टीमध्ये? आय टी इंडस्ट्रीची आत्ता सिच्युएशन अशी आहे की आय टी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले जॉब्स आहेत. फक्त मुद्दा हा आहे की कन्व्हेन्शनल जॉब नाही आहेत. हे 10-15 वर्षापूर्वी होते तसं प्रमाण कमी आहे. आणि आय टी इंडस्ट्रीमध्ये जे बदल आहेत, जो चेंज आहे तो खूप जास्त वेगाने होतो आहे, खास करून ए आय सारख्या गोष्टी आल्यामुळे. सो तो जो स्पीड ज्या स्टुडंटला ॲडॉप्ट करता येतो आहे, ते लाखोंचं पॅकेज फ्रेशर असताना मिळवत आहेत. पण जर कुणाला ते नवीन गोष्टी ॲडॉप्टच करता येत नसतील, शिकताच येत नसतील, किंवा मी म्हणेल शिकण्याची इच्छाशक्ती नसेल, तर ते कुठेतरी हळूहळू आय टी इंडस्ट्रीमधनं बाहेर पडणारच आहे. त्याला काही पर्याय नाही आहे. ओके सर, आता खूप म्हणजे चर्चा आली या प्रश्नाची की आय टी इंडस्ट्रीमधले खूप जॉब जात आहेत या आल्यामुळे. याच्यात किती सत्यता आहे नक्की? सर, आय टी इंडस्ट्रीमध्ये ना जे खूप टिपिकल रिपिटेटिव्ह जॉब आहेत, जी रिपिटेटिव्ह फिक्स प्रोसेस आहे, ती ए आय थोडंसं बेटर आपल्यापेक्षा, माणसापेक्षा करू शकते, करत आहे. ओके, त्यामुळे अगदी जे एक बेसिक लेवलचे जे आहेत ना, जिथे खूप सतत रिपिटेटिव्ह वर्क आहे, ते जॉब कुठेतरी ए आयकडे हँडओव्हर होत आहेत, ते जात आहेत, हे सत्य आहे. पण जे कोर जॉब्स आहेत, या सगळ्यामध्ये कुणी हे सांगितलंच नाही आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या त्यांच्या पालकांना, की सध्या टॉप 5 जॉब रोल्स आय टीमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये सेकंड नंबरला आहे ए आय एम एल इंजिनियर हा जॉब रोल, जो ए आय आल्यामुळेच मार्केटमध्ये आलेला आहे, फ्रेशरसाठी सुद्धा, आणि त्यासाठी पॅकेजेससुद्धा लाखोंचे आहेत. ओके. टॉप 5 पैकी सेकंड नंबरला हा जॉब रोल आहे ए आय एम एल इंजिनियर. ए आय यायच्या आधी हा जॉब रोल नव्हता. ए आय आल्यानंतर हा जॉब रोल आला. जे विद्यार्थी त्याला शिकतायत ते खूप छानपैकी पुढे जात आहेत आणि पॅकेजही खूप छान मिळवत आहेत. त्यामुळे ए आयमुळे काही टिपिकल जॉब जाणार आहेत, त्याची सुरुवात झालेली आहे, पण त्याचं जे एक पर्सेंटेज आहे ते खूप कमी आहे. पण ए आयमुळे खूप जास्त जॉब्स हे क्रिएट ऑलरेडी झालेले आहेत आय टी इंडस्ट्रीमध्ये. ह्या पॉझिटिव्ह बाजूबद्दल कधी कुणी बोलतच नाही, कारण सगळ्यांना फक्त आपल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना घाबरवायचे, ए आयची भीती दाखवायची. पण त्याच्यामुळे एवढे सगळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, क्रिएट झालेले, हे कोणी पॉझिटिव्हली सांगतच नाही. ओके. तर आत्ता आपण बघतो ए आय एवढं डेव्हलप झालं आहे, मग भविष्यामध्ये ए आयचं काय भविष्य असेल? सर, ए आय कसं आहे, ए आय हा एक मॅन्डेटरी पार्ट होणार आहे, किंवा आत्ताच्या मोमेंटला आय टीमध्ये ए आय हा एक मॅन्डेटरी पार्ट झालेला आहे. पण ए आय म्हणजे काय, तर कुठलीही टास्क करण्यासाठी कुठल्याही जॉब रोलचे ते सपोर्टिव्ह टूल्स असतात. ओके, तुम्ही डेव्हलपर असाल, तुम्ही डेटा सायंटिस्ट असाल, डेटा अनालिस्ट असाल, तर तुम्हाला आय टीमध्ये या रोलमध्ये हेल्प करण्यासाठी ते टूल्स आहेत, ज्याने तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते, स्पीड वाढतो. ह्या गोष्टी बरोबर आहेत. सो ए आय टीमध्ये असणारच आहे, पण तो आपल्या जो टीम मेंबर आहे, जो आय टीमध्ये काम करतो, त्याचा एक हेल्पिंग हँड असणार आहे. त्याच्यामुळे आपण ए आयला घाबरणं नाही आहे. ए आय इंडस्ट्रीमध्ये आहे, तो एक बाय डिफॉल्ट झालेला आहे आणि कायमस्वरूपी असणार. आपण त्याला वापरून आपलं काम कसं बेटर करायचं हे शिकणं गरजेचं आहे. सो ए आयला आपण घाबरत बसलो तर काहीच होणार नाही. पण हां, जे लोक ए आय टूल शिकतायत ते मात्र खूप चांगल्या पद्धतीने आय टी फील्डमध्ये पुढे जात आहेत. ओके सर, म्हणजे असं मला म्हणता येईल का की एनर्जी तरुण आहेत आय टीमध्ये ज्यांचं स्वप्न आहे, तर त्यांनी जास्तीत जास्त ए आयवरतीच फोकस केला पाहिजे? सर, त्यांनी कुठल्याही जॉब रोलमध्ये जाऊ द्यात. आय टीमध्ये जे जॉब रोल्स आहेत त्यांनी कुठल्याही रोलमध्ये जाऊ द्यात. त्या जॉब रोलसाठीचे डेडिकेटेड ए आय टूल्स हे आहेतच, आत्ताच आहेत. ओके. सो जर ते टूलसुद्धा शिकण्यावरती त्यांनी फोकस ठेवला तर
बाकीच्या लोकांनी ज्यांनी त्या गोष्टी नाही शिकले आणि ज्यांनी ते शिकलेत, तर या टीम मेंबरचं ज्यांनी शिकलेलं आहे त्याचं कामाचा स्पीड, त्याची इफिशियन्सी, त्याची ॲक्युरसी ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असणार आहे. त्याच्यामुळे साहजिकच सिलेक्शनसुद्धा त्या स्टुडंटचं होणार आहे आणि फक्त सिलेक्ट होऊन तिथे थांबायचं तर नाही आहे ना सर. त्या स्टुडंटची करिअर ग्रोथसुद्धा खूप चांगली तिथे होणार आहे. तर आपण 2026मध्ये या सर्व गोष्टींवरती चर्चा करतोय. तर येणारं जे भविष्य, येणारे जे वर्ष आहे याच्यामध्ये फ्रेशर जे आहेत त्यांनी कुठल्या गोष्टीवरती जास्त फोकस करायला पाहिजे? ओके सर, कसं आहे, आय टी इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजीज तर चांगल्या आहेत, सगळ्यात चांगल्या आहेत, पण फ्रेशर स्टुडंटच्यासाठी अजून काही फिल्टर्स त्याच्यामध्ये ॲड होतात. काय? तर पहिली गोष्ट, ज्या कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये मला करिअर करायचं आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. कारण असं नाही ना सर की प्रत्येकच स्टुडंटचं पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होतं, असं नाही आहे. सो जास्त अपॉर्च्युनिटीज कशामध्ये आहेत ते पाहणं गरजेचं आहे. ते करत असताना ते शिकल्यानंतर असं नको व्हायला की 2-4 वर्षात मला लगेच वेगळंच पूर्णपणे स्ट्रीमच चेंज करायला लागते. म्हणजे त्याला फ्युचर्समध्ये स्कोप आहे का? ओके, आणि ती टेक्नॉलॉजी एक मल्टिपल अँगलने का वास्ट अँगलने इंडस्ट्रीमध्ये यूज होतीये का? ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा विचार करता फ्रेशर्ससाठी सध्या 2 ते 3 अशा गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कोर डेव्हलपमेंट, जिथं फुलस्टॅक डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर आपण ज्याला म्हणतो, तो आय टी जॉब रोल असायचं कुठेच जाणार नाही आहे. किती ए आय टूल आले तर त्या ए आय टूलची हेल्प होईल डेव्हलपरला, बट कोर डेव्हलपरचा जॉब हा असणारच आहे आणि ज्याच्यामध्ये आता पॅकेजेससुद्धा खूप चांगले आहेत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचं असं आहे की मला कोडिंग जास्त नको आहे किंवा कोडिंगची भीती वाटते किंवा एज्युकेशन बॅकग्राऊंड हे नॉन आय टी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या जमान्यामध्ये वरदान म्हणजे डेटा सायन्स. खूप चांगले पॅकेजेस, कमी कोडिंग आणि एक खूप जास्त डिमांड आणि फ्युचरसुद्धा खूप चांगलं आहे या पूर्ण टेक्नॉलॉजीचं. तिसरं असं आहे की ज्या आजकालच्या सगळे सॉफ्टवेअर्स आहेत ते होस्टेड आहेत क्लाउड प्लॅटफॉर्म्सवरती. ओके, त्याच्यामुळे क्लाउड टेक्नॉलॉजीज, डेऑप्स या गोष्टींमध्ये सुद्धा नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. अपॉर्च्युनिटीज आहेत तसंच फ्युचरमध्ये स्कोप्स आहे. या सगळ्या गोष्टींसाठी इंडस्ट्रीमध्ये नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. दुसरी गोष्ट, त्याच्यासाठी पॅकेजेस खूप चांगले आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे फ्युचरमध्ये स्कोपसुद्धा भरपूर चांगला आहे. ओके सर, खेड्यातील जी मुलं आहेत आपले मध्यमवर्गीय किंवा आपण त्यांना लोअर क्लास म्हणू शकतो, तर त्यांनी डिग्री झाल्यानंतर नक्की जॉबसाठी काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट, काय नाही केलं पाहिजे याला महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही जॉब पोर्टलवरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे किंवा कुठल्याही रेफरलवरती नाही अवलंबून राहिलं पाहिजे की माझ्या गावातला एखादा जण कोणतरी आय टी कंपनीमध्ये आहे, तो माझा रिझ्यूमे देईल. ह्या खोट्या आशेवरती मी पाहिले आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थी मित्रांचा सर महिने वर्षभराचा पण वेळ वाया जातो. सो हे करायचं नाही. करणं काय आहे, ठीक आहे, आपण ग्रामीण भागातून आहोत, आपण तिथनं डिग्री कंप्लीट केली जी कुठली असेल, ओके. आता आपण त्याचं रडगाणं खूप गाणं नाही. इंडस्ट्रीमध्ये जॉब आहेत काय, मग कंपन्यांना काय हवं आहे, लेटेस्ट स्किल्स. सो कंपनी हे नाही ना पाहत इंटरव्ह्यू घेताना की तुम्ही गावात नाहात की तुम्ही शहरात, ते तुमची स्किल्स पाहतात. सो आपण आपले स्किल्स अपग्रेड करणे आणि ते स्किल्स घेऊन कंपनीसमोर इंटरव्ह्यूसाठी जाणे, जेणेकरून कंपनी फक्त आपल्यामध्ये एक चांगला कॅन्डिडेट, एक चांगला टीम मेंबर आणि एक स्किल्ड टीम मेंबर पाहणार आहे. मग नाही फरक पडत सर आपण गावात नाहोत किंवा कशात नाहोत. कारण मी स्वतःसुद्धा कम्प्लिटली गावातच माझं शिक्षण झालेलं आहे. शेतकरी कुटुंब आहे आमचं, आईवडील आजही शेती पाहतात. असं हे करत असताना 3 भावंडांचं शिक्षण, तिघांना इंजिनियर त्यांनी खूप मुश्किलीने केलेलं आहे. सो हे जे सगळे चॅलेंजेस आपल्या विद्यार्थ्यांना येतात ना, त्या सगळ्या चॅलेंजेसमधनं मी स्वतः गेलेलो आहे सर. त्याच्यामुळे मी समजू शकतो कुठं आपल्या विद्यार्थी मित्रांचा वेळ वाया जातो. सो त्या गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजे सर. ओके सर, तुम्ही बोलता बोलता एक विषय काढला होता मध्ये की आपले शेजारी असतील किंवा आपले नातेवाईक असतील, आपल्या गावातलं कोणी असेल, यांच्या भरवशावर किंवा यांना विचारून आपण त्या तिथपर्यंत जाऊ नये, असं का म्हटले किंवा असं म्हणण्याची वेळ का आली आपल्यावरती? कारण कसं होतं ना, आय टी कंपनीमध्ये सर रेफरन्सेसवरती काम होतं, रेफरन्सेसमुळे जॉब स्विच होतं, ते बरोबर आहे. पण त्याचा सगळ्यात जास्त बेनिफिट होतो एक्सपिरियन्स लोकांना. जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स खूप चांगला आहे किंवा ॲटलिस्ट मिड लेवल एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला जॉब स्विच करायचं आहे आय टीमध्ये, तर त्या केसमध्ये रेफरन्सेस थ्रू कंपनीजमध्ये हायरिंग होतं. पण फ्रेशरच्या केसमध्ये सर कुठल्याच आय टी कंपनीच्या एच आरकडे एवढा वेळ नाही की ते रेफरन्सेस म्हणून फ्रेशरला एंटरटेन करतील. कारण त्यांच्याकडे त्यांच्या वेबसाईटवरती जरी साधं त्यांनी एक जॉब पोस्ट केली कंपनीने, तर हजारो नाही मी म्हणेन लाखो जॉब अप्लिकंट्स येतात. ओके,
सगळ्यांची डिग्री सर्वसाधारणपणे सारखीच झालेली आहे. डिग्रीमध्ये सर्वांनी जवळपास सारख्याच गोष्टी शिकलेल्या. सो कुठल्या कंपनीच्या याच्याकडे एवढा वेळ नाही की ते सगळं फिल्टर आउट त्याच्यामध्ये करू शकतील. त्याच्यामुळे फ्रेशर असताना या गोष्टींपासून आपण दूर राहणं, कारण त्याने हाती फक्त निराशाच येते सर. आय टीमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा आय टी या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी 5 कुठल्या अशा गोष्टी आहेत त्या तुमच्या मते इम्पॉर्टंट आहेत खूप? पहिली गोष्ट म्हणजे वेळेत हा निर्णय घ्या की आपल्याला कुठल्या करिअर ट्रॅकवरती जायचं आहे. हा निर्णय घेण्यासाठी ग्रॅज्युएशननंतरही वर्षानुवर्षांचा वेळ वाया घालवणारे काही काही स्टुडंट्स आहेत. सो डिसिजन घ्या, एकदा ठरवा की कुठल्या फील्डमध्ये जायचं आहे. दुसरी गोष्ट, त्या फील्डमध्ये जिथं जायचं आहे त्यातले लेटेस्ट स्किल अपग्रेडेशन केलंच पाहिजे, कारण कंपन्यांना फ्रेशरसुद्धा हे डेडिकेटेड स्पेशलायझेशन असलेले फ्रेशर हवे आहेत सर. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, त्या टेक्नॉलॉजीवरती कन्सिस्टंट प्रॅक्टिस करायची, कन्सिस्टंट प्रॅक्टिस. अदरवाईज काही दिवसांनी कोडिंगच्या गोष्टी आपण विसरतोच. चौथी गोष्ट, आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे, त्यांची चूक नाही, वातावरणच तसं असतं, ते म्हणजे ॲटलिस्ट बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा. आणि चौथी गोष्ट, या सगळ्यांमध्ये खूप व्यवस्थितपणे फ्लेक्झिबिलिटी ठेवा. इंटरव्ह्यूला जर आज जरी कळालं उद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे तर आपली तेवढी तयारी पाहिजे, तेवढं आपण फ्लेक्झिबल पाहिजे. ह्या जर 4-5 गोष्टी फॉलो केल्या सर तर लवकरात लवकर कुठल्याही विद्यार्थ्याला आय टी जॉब हा मिळू शकतो, मिळालेला आहे, मिळणार आहे इथपासून पुढे सुद्धा. ओके सर, अनेक मुलांनी कोर्स केलेत, अनेक मुलांनी क्लासेस लावलेत, तरीही आज ते बेरोजगार आहेत. याचं कारण काय असू शकतं ना? याच्यामध्ये कसं आहे सर, आता 2 गोष्टी आहेत की मुलांच्या साईडने काही गोष्टी कमी पडल्या का इन्स्टिट्यूटच्या साईडने काही गोष्टी कमी पडल्या. ओके, सो जर मुलगा मेहनती आहे, त्याला स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास आहे, तो टेक्निकल प्रॅक्टिस खूप चांगली करतोय, तो कम्युनिकेशन पण इम्प्रूव्ह करतोय, तर मग अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं हे पाहणं आहे की आपलं इन्स्टिट्यूट आपल्याला प्लेसमेंट कॉल्स देत आहे का, त्यांच्याकडे त्यासाठी डेडिकेटेड टीम आहे का. ते टीमच जर नसेल तर मग कितीही चांगलं शिकलेला असेल विद्यार्थी तर तो इंटरव्ह्यूपर्यंतच नाही पोहोचणार आहे ना सर आय टी इन्स्टिट्यूटमध्ये. हेच जर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये प्लेसमेंट टीम चांगली आहे आणि विद्यार्थी ॲव्हरेज आहे तर ती प्लेसमेंट टीम त्या विद्यार्थ्याला ॲटलिस्ट इंटरव्ह्यूपर्यंत तरी पोहोचते. आणि इंटरव्ह्यूवरच्या समोर कंपनीपर्यंत पोहोचल्यानंतर, ॲटलिस्ट अपॉर्च्युनिटीपर्यंत पोहोचल्यानंतर मग ते स्टुडंटच्या मेहनतीवरती तो सिलेक्ट होणार आहे की नाही. पण त्याला अपॉर्च्युनिटी जर नाही मिळाली तर मग बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं सर की ते क्लासेस करूनही बेरोजगार राहतात. दुर्दैवाची गोष्ट पण होतं असं. ओके, मग त्याच्यामध्ये क्लासेस हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे मला असं वाटतं. काय बघितलं पाहिजे मुलांनी जेव्हा क्लासेस लावायचे तेव्हा? 3 ते 4 पॅरामीटर्स आहेत जे जर कुठल्याही विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी पाहिले तर त्यांना हे नक्कीच त्यांची जी निवड आहे ती शक्यतो चुकणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे जे कुठलं इन्स्टिट्यूट तुम्ही निवडताय हे नक्की पहा की त्या इन्स्टिट्यूटचं मेन फाउंडर, ओनर, डिरेक्टर, जे कोणी मेन पर्सन आहे ते स्वतः आय टी बॅकग्राऊंडचे आहेत का, त्यांना कॉर्पोरेटचा गंध आहे का, त्यांनी आय टीमध्ये कधी काम केलेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी नक्की पहा. का? कारण आय टी ही हायली टेक्निकल फील्ड आहे आणि जर ओनर, डायरेक्टर, मेन पर्सन जे कोण आहे ते स्वतःच टेक्निकल नसेल तर या गोष्टीची शक्यता खूप कमी होते की त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये वातावरण टेक्निकल व्यवस्थित राहील म्हणून. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर खूप बऱ्याचदा असं होतं की सर एखाद्या 2 वर्षात जुनं इन्स्टिट्यूट आहे, खूप गोड गोड कमिटमेंट, अगदी बॉन्ड पेपरवरती पण लिहून देण्याचे कमिटमेंट विद्यार्थ्यांना केल्या जातात आणि रातोरात ते इन्स्टिट्यूट गायब होतात. मग हे नक्की पहा की ते इन्स्टिट्यूट किती जुनं आहे, त्यांचं किती वेल एस्टॅब्लिश ते आहेत या पूर्ण मार्केटमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी. तिसरी गोष्ट आहे, हे नक्की पहा की त्या इन्स्टिट्यूटमध्ये स्वतःची अशी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे का. कारण फक्तच शिकणं हा उद्देश नाही आहे. शिकल्यानंतर प्लेसमेंट मिळवणं, त्यासाठी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम असणं हे खूप गरजेचं आहे. आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, हे नक्की पहा की त्या इन्स्टिट्यूटने आधी काही प्लेसमेंट्स दिलेले आहेत का, त्यांचे किती विद्यार्थ्यांना तिथून जॉब मिळालेला आहे किंवा लेटेस्ट काही विद्यार्थ्यांना जॉब मिळालेला आहे का. आणि बऱ्याचदा काय होतं सर, मी म्हणेल पुण्यासारख्या ठिकाणी आपले जे जसं विद्येचं माहेरघर आपण म्हणतो पुण्याला, पण बऱ्याचदा काय होतं की स्टुडंट ऑनलाईनवरती फक्त रँडमली विश्वास ठेवतात. ओके, सो समजा अगदी महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातनं तुम्ही असाल तर 1 किंवा मॅक्स 2 दिवस तुमच्या प्रवासात खर्च होणार आहेत. पण नक्की एकदा तुम्ही त्या इन्स्टिट्यूटला स्वतः व्हिजिट करा, ऑफिस व्हिजिट करा, पहा टीम आहेत का, माणसं आहेत का, त्यांची पूर्ण मेन तर टीम महत्त्वाची आहे. तेच नसेल, फक्त वेबसाईटवरती खूप छान छान फोटो दिलेत आणि वेगळं काहीतरी प्रत्यक्षात वेगळंच, असं असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची फसवणूक होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण नक्की पाहिल्या पाहिजे. आणि हे जर पॅरामीटर्स आपण लावले, आपण पाहिले
तर मला वाटतं कुठल्याही विद्यार्थ्यांची योग्य IT ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सिलेक्ट करण्याची जी निवड आहे ती चुकणार नाही. हाऊसवाईफ जे आहेत, हाऊसवाईफने कशा प्रकारे कोर्सेस केले पाहिजेत? सर, हाऊसवाईफला सुद्धा ज्यांचा गॅप झालेला आहे कुठल्या कारणामुळे, तर त्यांच्यासाठी सुद्धा IT इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की कंपनीज या गोष्टीला प्रमोट करतात सर, प्रमोट करतात. काही काही कंपन्यामध्ये डेडिकेटेड नंबर ऑफ कॅन्डिडेट्स एक हे असतं, काउंट असतो की या कॅन्डिडेट आम्हाला ह्याच प्रोग्राममधनं हायर करायचे जिथं आम्ही करिअर गॅप झालेल्या हाऊसवाईफ आहेत किंवा चांगल्या वेल ग्रॅज्युएटेड लेडीज आहेत जिथं कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांचा गॅप झाला आहे, अशा कॅन्डिडेटला हायर करणार आहे. फक्त त्यांनी लेटेस्ट स्किल्स शिकणं खूप जास्त गरजेचं आहे सर. तर जेव्हा एखादा मुलगा मिडल क्लास फॅमिलीमधून येतो ना, त्याला सगळ्या गोष्टी या माहिती असतात की डिग्रीपर्यंत शिकण्यासाठी किंवा डिग्री हातात येईपर्यंत खूप लाखो खर्च झालेला असतो आणि परत पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन तिथं राहणं, तिथं सगळं हे क्लासेस करणं किंवा या सगळ्या गोष्टी करणं एखाद्या मिडल क्लास फॅमिलीला शक्य होत नाही. तर त्यांनी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे नक्की? अशासाठी आम्ही असा विचार केला सर, आत्ता कुठलंही जिल्हा असो, तालुका असो, इवन खेडेगाव असो, सगळे जे मोठे मोठे ब्रँड आहेत तिथपर्यंत पोचलेत. मग ते कपड्यामधले असतील, मोबाईलमधले असतील, गाड्यांचे असतील, सगळे ब्रँड पोचलेले आहेत. आणि आम्ही विचार केला हे सगळं ठीक आहे, पण या विद्यार्थ्यांना मेन त्यांच्या आयुष्यात कॅपेबल करण्यासाठी, लेटेस्ट स्किल देण्यासाठी कुणी त्याचा विचारच केला नाही. त्यामुळे येस इन्फोटेकच्या आमच्या पूर्ण टीमने आत्तापर्यंत आम्ही हा विचार केला की विद्यार्थ्यांना हे क्वालिटी एज्युकेशन आपण त्यांना त्यांच्या होमटाऊनमध्येच देऊया आणि जॉबसाठी, इंटरव्ह्यूसाठी त्यांना जे IT पार्क्स वाल्या सिटी आहेत तिथं त्यांना येणं हे विद्यार्थ्यांनाही माहीत आहे. याने काय होतं की जसं तुम्ही म्हटलं की त्यांचा राहण्या-खाण्याचा खूप मोठा खर्च वाचतो. सो मग आत्तापर्यंत आपल्या सांगली, कोल्हापूर, अमरावती, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका आहे, साताऱ्यामध्ये कराड, पिंपरी चिंचवड या ठिकाणी आम्ही ब्रँचेस येस इन्फोटेकच्या ओपन केलेल्या आहेत. याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थी चांगलं क्वालिटी IT ट्रेनिंग तिथेच घेणार आहे आणि प्लेसमेंट जी आहे ती त्याला पुण्यातल्या हेड ऑफिसच्या टीमकडनंच मिळणार आहे. सो त्याचा वेळही वाचतो, आईवडिलांनाही थोडंसं समाधान असतं. मुलींच्या केसमध्ये थोडंसं मुलींच्या सेफ्टी सिक्युरिटीबद्दल आईवडील थोडे काळजीत असतात, तर ती पण चिंता त्यांची मिटते आणि सगळ्यांसाठीच ते खूप एक चांगली गोष्ट होऊन जाते सर. जेव्हा एखाद्या मुलाची डिग्री होते तेव्हा त्याला असं वाटतं की आपण पुण्यामध्ये जावं किंवा मुंबईसारख्या सिटीमध्ये जावं आणि 6 महिन्याच्या नंतर जॉब मिळणं म्हणजे त्याच्यासाठी खर्च खूप जास्त होतो. तर त्याने कुठल्या डायरेक्शनने काय केलं पाहिजे नक्की की त्याला 6 महिन्यामध्ये ॲटलिस्ट तर जॉब मिळालाच पाहिजे? जेव्हा ते त्यांचं ट्रेनिंग, त्यांचं लर्निंग जेव्हा चालू करतायत ना, सगळ्यात पहिली गोष्ट काय होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांचं सुरुवातीला शिकताना खूप जोशमध्ये ते असतात, पण नंतर हळूहळू एनर्जी लेवल, कन्सिस्टन्सी डाऊन होऊन जाते. तर ते करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. ओके, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट डेली प्रॅक्टिस करायचीच आहे आणि कम्युनिकेशनवरती इम्प्रूव्हमेंट हे डेली करायचं आहे. तर या 6 महिन्यांपैकी जेव्हा सुरुवातीचे 3-3.5 महिन्याचा वेळ या गोष्टींना आपण कन्सिस्टंटली देऊ, तेव्हा मी असं म्हणत नाही की त्याचं सगळं ट्रेनिंग कंप्लीट होईल, पण बेसिक काही मॉड्यूल्सचं त्याचं एक खूप थरो आणि क्लिअर त्याचं अंडरस्टँडिंग नॉलेज झालेलं असतं. आणि मग रिमेनिंग 3 मंथ्समध्ये इंटरव्ह्यूला जे आपली प्लेसमेंट टीम आहे त्या प्लेसमेंट टीम थ्रू त्या स्टुडंटने इंटरव्ह्यू द्यायचे आहेत. ओके, मी म्हणत नाही पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येकजण सिलेक्ट होतो. हा जर पॅटर्न फॉलो केला की सुरुवातीचे 3 महिने मन लावून कम्प्लीट टेक्निकल आणि कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्हमेंट आणि त्यानंतर डेडिकेटेड इंटरव्ह्यू, हा जर पॅटर्न फॉलो केला तर नक्कीच 6 महिन्याच्या आतच एक चांगला IT जॉब हा फ्रेशर स्टुडंट्सला मिळतोच सर. ओके सर, आता क्लासेस म्हटल्यानंतर त्यामध्ये लॅपटॉप आला किंवा मोबाईल आला, तर कुठला असं लॅपटॉप मोबाईल ते विद्यार्थ्यांनी वापरले पाहिजे म्हणजे त्याला क्लासेसला ते एकदम योग्य ठरेल? सगळ्यात पहिली गोष्ट, जर एखाद्या विद्यार्थ्याकडे लॅपटॉप नसेल तर त्याने नवीन लॅपटॉप घेण्याचा अट्टहास करायचा नाही आहे. त्याला खूप जास्त पैसे लागतात. मार्केटमध्ये एक कन्सेप्ट आहे, बऱ्याच कमी विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती असतं, ती आहे रिफर्बिश्ड लॅपटॉप. जे कॉर्पोरेट यूज रिफर्बिश्ड लॅपटॉप असतात ते भरपूर कमी किमतीमध्ये भेटतात आणि त्याचं वर्किंग पण चांगलं असतं. ते माहीत नाही आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना. रिफर्बिश्ड लॅपटॉप जर टाकला, आजकाल जवळपास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा ते मिळतात, अवेलेबल झालेले आहेत, जेणेकरून नवीन लॅपटॉपला खूप जास्त पैसे वाया जाणार नाही. अगदी एक 25-30 हजाराच्या आसपास साधारण i5चा, i7चा सुद्धा चांगला रिफर्बिश लॅपटॉप विथ गुड कॉन्फिगरेशन मिळतो. सो एक लॅपटॉप आपल्याकडे चांगला असणं किंवा ॲटलिस्ट ॲव्हरेज कॉन्फिगरेशनचं असणं गरजेचं आहे. मोबाईल, कुठलाही स्मार्टफोन आपल्याला चालेल, कारण मोबाईलवरती विशेष काम येत नाही. मोबाईल फक्त आपल्याला हॉटस्पॉट कनेक्ट करण्यासाठी लागतो, कारण या कोडिंगच्या गोष्टी त्या मोबाईलमध्ये शक्यतो इतक्या इफिशियंटली होत नाहीत.
त्यासाठी प्रॉपर लॅपटॉपच आपल्याला लागतं सर. सर फ्रेशर जे बघतायत आज त्यांच्यासाठी कुठल्या अशा टेक्नॉलॉजीज आहे IT मध्ये सध्या की त्याला खूप जास्त पॅकेज आहे? सर टॉप 2 टेक्नॉलॉजीज ज्याच्यामध्ये पॅकेजेस फ्रेशरसाठी खूप चांगले आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, फुल स्टॅक डेव्हलपमेंट जी कोर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोफाईल आहे ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स या डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीची प्रोफाईल. या 2 प्रोफाईल्समध्ये सध्या टॉप 2 मी सांगतोय. फ्रेशरसाठी खूप जास्त चांगले पॅकेजेस आहेत आणि अपॉर्च्युनिटीसुद्धा खूप चांगले आहेत सर. सर तुम्ही म्हणले खूप चांगले पॅकेज आहेत. खूप चांगले म्हणजे तरी किती? सर मी नावासहित सांगतो. अथर्व दिवाकर म्हणून आमचा एक स्टुडंट आहे. तर फ्रेशर फक्त BCA झालेलं आहे 3 वर्षाची डिग्री. 12 लाखाचं पॅकेज त्या स्टुडंटने फ्रेशर असताना मिळवलेलं आहे. 5 ते 6 लाखाचं पॅकेज मिळवलेलं तर बरेच स्टुडंट्स आहेत. ओके. सो हे मी तुम्हाला एक टॉप एक्झाम्पल सांगितलं. असं नाही की प्रत्येकालाच 12 लाखाचं मिळेल. बट ॲटलीस्ट चांगल्या पॅकेजने सुरुवात तर मात्र आपण नक्कीच चांगली करू शकतो. तर खूप छान वाटलं तुम्ही या ठिकाणी आलात. खूप छान आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलं आणि आपल्या ऑडियन्सला सुद्धा म्हणजे खरं तर आजकाल मार्केटमध्ये अशी चर्चा चालू आहे की यामुळे जॉब चाललेत. हजारो विद्यार्थी बेरोजगार झालेत. ज्यांची IT मध्ये चांगले 20-20 लाखापर्यंत पॅकेज होते ते सुद्धा आज रस्त्यावरती आले. अशा बऱ्याच अफवा मार्केटमध्ये होत्या. पण त्याचंसुद्धा तुम्ही खूप छान निरसन केलं आणि येत राहा. आमच्या ऑडियन्सला असंच मार्गदर्शन करत राहा. आणखी तुमच्या माध्यमातून आमच्या ऑडियन्ससाठी काही तुमच्या मनातील काही टिप्स असतील तर ते एकदा नक्कीच शेअर करा. टिप्स अशा विशेष काहीच नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे IT ही हायली टेक्निकल, सातत्याने चेंज होणारी इंडस्ट्री आहे. सो पहिली गोष्ट याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी वेळ जास्त वाया घालवू नका. सो वेळ खूप महत्त्वाची आहे. तो करिअर गॅप वाढला तर वेगळाच प्रॉब्लेम होतो. एक सायकोलॉजिकली पण टेन्शन विद्यार्थ्यांना येतं, त्यांच्या पालकांना येतं. सो वेळेत निर्णय घ्या. दुसरी गोष्ट स्पेशलायझेशन कराच. त्याशिवाय फ्रेशरला जॉब मिळणं आजच्या जमान्यामध्ये इम्पॉसिबल आहे. आणि तिसरी गोष्ट तुमच्या मेहनतीमध्ये सातत्य, कन्सिस्टन्सी असू द्या. या 3 स्टेप जरी फॉलो केलं तर नक्कीच एक चांगला IT जॉब हा तुम्हाला मिळणारच आहे. थँक्यू सर तुम्ही या ठिकाणी आलेत. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि या क्षेत्रामध्ये IT क्षेत्रामध्ये आणखी काही तुमच्या मनामध्ये डाऊट असतील, प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्याही नंतर जर तुम्हाला डायरेक्ट सरांशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर सरांचा नंबर असेल, त्यांच्या इन्स्टिट्यूटचं सगळं माहिती असेल ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे. तर तेही एकदा चेकआउट करा. आणि नक्की IT मध्ये जे आपले विद्यार्थी आहेत, जे माझे मित्र असतील, ज्यांना हा पॉडकास्ट खूप छान वाटला त्यांनी असंच पॉडकास्ट सरांचा परत आपण करूयात का हेही नक्की कळवा. तोपर्यंत नमस्कार.